मला आतून कसं तरी होतं आहे, या गोष्टीचा इलाज काही अजून सापडलेला नाही आहे. सापडला असता तर बरं झालं असतं, कारण की मला आज तसंच व्हायला लागले. दिवस कंटाळवाणा जाऊ नये म्हणून फ्रेश वगैरे झाले, आवरून घेतलं. पण थांबा, काहीतरी राहिले नाही का? हां, आता ठीक दिसते. आता हे सारखं खिडकीमध्ये काही ना काही आवाज येत होता. बघायला जावं म्हटलं तर चिमणी ते घरटं बनवत होते. ते साईडला केलं जेणेकरून ते पडणार नाही आणि माझ्या बाकीच्या कामाला लागले. पार्किंग वगैरे झाडून घेतली, घर स्वच्छ करून घेतलं आणि देवाच्या पूजेसाठी फुलं तोडून घेतली. आता पूजा करायला बसले आणि नंतर लक्षात आलं म्हणून परत आले फुलं न्यायला. आता पूजा वगैरे करणं हे काही माझं रोजचं काम नाही आहे. हे नेहमी आमच्या आईच करतात, पण ते आता सध्या गावी गेलेत, त्याच्यामुळे हे काम माझ्याकडे आले. तसंही देवपूजा वगैरे केल्यानंतर फ्रेशच वाटतं. आता हे सगळे करेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. तर जेवायला बनवला होता मी माझ्यासाठी डोसा. आता डोशाचा तवा खराब झाला आहे, त्याच्यामुळे साध्या पोळ्यांच्या तव्यावरती हा डोसा बनवलेला. मस्त खमंग आणि कुरकुरीत असा हा डोसा मी बनवलेला. छान असं जेवण एन्जॉय केलं आणि इतकी गरमी होती की आईस्क्रीम तर पाहिजेत. आता उन्हाळ्यात असं झालं आहे की आईस्क्रीमचं जसं काही व्यसनच लागले आणि हे घातल्याशिवाय काय आपल्याला चैन पडणार नाही. आता हे सगळं केलं आणि मस्तपैकी एक झोप घेतली. संध्याकाळची वेळ झाली. छान देवाला, तुळशीला दिवा लावून घेतला आणि आमच्या दोघांसाठी स्वयंपाक बनवायचं ठरवलं. आता खिचडीच बनवायला घेतली, कारण की दुसरं काही बनवायची माझी इच्छाच होत नव्हती. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.